जय शिवराय भावानो. रस्ता ओळखीचा वाटतंय ना व? कुठं आलोय आपण? आपण आलोय आज बांबोड्यात आलोय. आज बेस्तरवार, बांबोडचा आठवडी बाजार. बाजार तसा 11च्या पुढे चालू होतो, पण बकरी बाजार, कोंबडी बाजार किंवा ढोरांचा बाजार सकाळी लवकरच असतो. पेशवी रोडनं जर आतल्या बाजूला गेलं की बकऱ्याचा बाजार चालू होतो. हे बघा आपल्या गावाकडली माणसं, धनगर, शेतकरी, प्रत्येक जण आपापल्या जनावराला घेऊन उभा आहे. शिमगा झाला की आमच्या भागात जत्रा चालू होते. मग कोण बकरी घ्यायला आलेला असतोय, कोण बकरी विकायला आलेला असतोय. बाजार जरी पैशाचा असला तरी व्यवहार मात्र उन्हातानातनं गाळलेल्या घामाचा आहे. कितीला दिलं असं विचारणाऱ्याला काय ठाऊक की हा व्यवहार फक्त पैशाचा नाही, तर घरादाराचा सुटलेल्या अडीअडचणीचा आणि मुलाबाळाच्या शिक्षणाचा आहे. आज पण तो दिवस आठवतोय. त्या बेस्तरवरच्या पाठी अण्णासोबत बकरी हाणत बाजारला जायचो. अण्णाच्या मागं बकरी हाणत जाताना मनात एकच विचार असायचा, कधी एकदा एखादं बकरं विकतंय आणि कधी अण्णा दंडक्याच्या खिशातून 10 रुपयाची नोट काढून माझ्या हातावर टेकवतोय. त्या 10 रुपयाची भजी खाऊन जो आनंद व्हायचा तो आजच्या पिझ्झा बर्गर मध्ये नाही. बाजार गजबजलेला असायचा. अण्णा गिरायकाशी उज्जत घालायचा. मी मात्र अण्णाच्या खिशाकडे डोळे लावून बसायचो. व्यवहार ठरला की अण्णाच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि माझ्या हातावरची 10 रुपयाची नोट अख्खा बाजार जिंकल्यासारखं वाटायचं. अय धनगर मामा, काय सांगितलं याच? आकडा जरा बेताचा सांग म्हणजे झालं. ह्याच वय ह्याच 10,000 सांगितलेत, उचलून बघा. काय 10,000? बाजार जरा कसा चाललाय बघ. तसं पण आमच्याच शेतातला फुकटचा चारा चारतोयस की, तुला काय खर्च आला एवढा दर सांगायला? मालक, चारा तुमच्याच शेतातला हे खरं आहे, पण त्या चाऱ्यासाठी उन्हातानातून घालेला घाम आमचा आहे. पावसा पाण्यात भिजून, थंडीत कुडकुडून आणि रानावनात बिबट्याशी झुंज देऊन यांना लेकरासारखं जपलंय. चारा जरी तुमचा असला आणि फुकटचा असला तरी याला लावलेली माया आणि आमचं आयुष्य फुकट नाही हो. घ्यायचं असेल तर घ्या, पण कष्टाची किंमत करताना जरा काळजाला हात लावून बोला. होय होय, लय शहाणा आहेस. एकीकडे बकऱ्याचा बाजार तर दुसरीकडे टोपल्याखाली कोंबडी झाकून ठेवलेल्या आया बाया. गावरान कोंबडी आहे साहेब, 1 रुपया बी कमी घेणार नाही असं म्हणणाऱ्या त्या माऊलीच्या नजरेत पोराच्या शाळेची फी आणि घरचा परपंच दिसतोय. हा आठवडी बाजार म्हणजे नुसता बाजार नव्ह तर साध्या माणसाच्या जगण्याची धडपड आहे. इथं कोणी श्रीमंत होतो तर कोणी रिकाम्या हातानं घरी परत.